प्रयत्न तिथे बॉलचा पाठलाग केला जाईल. पॉवर प्ले बदन बॉल जातोय. पॉवरफुल चौकार 4. या चौकारा करता चौकारा करता जे पारितोषिक आहे काही शून्य काही सुन्नी आणि अकबर फनकर अब्रार फनकर आणि अब्दुल शेख नो बॉल आहे. ऑफिशियल पंच त्यांनी दर्शवलंय नो चेंडू आहे. या षटकारा करता काही सुन्नी यांच्याकडनं 1000 रुपयाचा कॅश प्राइज आणि अब्दुल शेख यांच्याकडनं 200 रुपयाचा कॅश प्राइज. अब्रार फनकर यांच्या माध्यमातून 500. सगळ्यात मॅच मध्ये फ्री हिटचा बॉल आहे. इथून पुढे नामी संधी आहे फ्री हिट करता. या ठिकाणी विशालजी ढोणे साहेब ते देखील येत आहेत. हार्दिक हार्दिक स्वागत सुस्वागतम या विशालजी ढोणे साहेब. इथे फ्री हिटचा बॉल आहे. बॉलची फेकी येते. सिंगल तयार होती. या सिंगलच्या मदतीने धावसंख्या 1 न पुढे जाते. स्कोर कार्डवर 12 धावा स्कोर कार्डवर लागलात. विशालजी ढोणे आपणास विनंती करतोय की आपण या प्लीज मुख्य मंचावर आणि असं नसतं वा इथनं मॅचचा आनंद घ्या. खासदार चषक 2026 चा हा महासंग्राम आपण पाहतोय. पुढचा बॉल इथे फटका तो दर्जेदार आहे आणि खूप दूरवर ठोकलाय. हा षटकार 6 धावा. या षटकारा करता कॅश प्राइज आलाय जे काही सुन्नी रुपये. यांच्याकडनं 200 रुपयाचा कॅश प्राइज या पारितोषिका करता. दर्जेदार षटकार ठोकला. 4व्या मॅच मधनं या षटकाराच्या मदतीने धावसंख्या स्कोर कार्डवर लागली आहे 18 धावा. दर्जेदार बॅटिंग पॉवर हिटिंग ती चालू आहे. पुन्हा एकदा जिथे आता बॉलचा पाठलाग तो होणार नाहीये. बॉल गेलाय. आणखीन एक चौकारा करता 4 धावांकरता. अब्दुल शेख यांच्या माध्यमातून 200 रुपयाचा कॅश प्राइज. दर्जेदार बॅटिंग ते चालू आहे आणि दर्जेदार प्राइज ती लावली जात आहेत या बॅटरवर. पुढचा बॉल पुन्हा एकदा बॅटिंग करण्याकरता सज्ज आहे. पुन्हा एकदा चेंडू बराच काळ हवेत आहे मात्र इथे रोहित पाटील जज करतोय. वाह काय झेल टिपलाय आणि विकेट जातीये. बॅटर चे वादळ होतं ते वादळ इथे शांत केलंय. विकेट. आकाशचा शेवटचा बॉल आहे. या ओव्हरमध्ये नवीन बॅटर मैदानात आलाय. मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच जो ठरला तिथे बॉल जाईल. बॉल थांबणार नाहीये. आकाशवर सातत्याने अटॅक केलाय आणि पुन्हा एकदा बॉल मात्र आता चौकार जातोय. 4-4-4.
नाही ते देखील इथे उपस्थित झालेत. प्लीज वेलकम विशालजी ढोणे. या हार्दिक हार्दिक स्वागत सुस्वागतम वेलकम विशालजी ढोणे. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या तब्बल 26 ती स्कोर कार्डवर लागली आहे. ओव्हर नंबर 2 आतिश धापसी आलाय. वेगवान मारा करता ज्याची ओळख आहे. पहिला बॉल, पहिलाच बॉल, बॉल जाईल सीमा रेखा पार. आतिश धापशीवर देखील केलाय अटॅक. बॉल जातोय चौकार. 4 रुपये अब्दुल शेख माध्यमातून 200 रुपयाचा कॅश प्राइज. पुढचा बॉल, इथे फटका चांगला सजवला. रोहित पुन्हा एकदा सरसावतोय. वाह, काय दर्जेदार कॅच घेतलाय. या मॅच मधला हा दुसरा झेल आहे जो रोहित पाटीलने घेतलाय. चेक नो करता चेक करायचंय. ओव्हर स्टेप झाली आहे का ते खेळपट्टीवर का? ओके ओके, चेक केलं जाईल. राज ठाकरे सर ऑफिशियल पंच आहेत, चेक करतील. इट्स नो बॉल. नो बॉल आहे. अगदी परफेक्ट डिसिजन तो आपण पाहतोय. ऑफिशियल पंच माधवजी ठाकरे सर त्या ठिकाणी होते. तसं चेक केलं. फ्री हिट असेल इथून पुढे. पंच ही धाव घेतली होती का? ओके ओके, 1+1 टोटल 2. नो चेंडू देखील होता. जाऊयात मॅच मध्ये. आतिश धापशी पुढचा बॉल, फ्री हिटचा बॉल आहे. बॉलला उडवलाय तिथे क्षेत्ररक्षक आकाशी येतोय बॉलवर. मात्र फ्री हिटचा बॉल आहे. झेल सुटला शेवटच्या मोमेंटला आणि झेल सुटल्यानंतर इथे ती 2 धावा त्या कंप्लीट केल्यात. खच्चीकरण झालंय हे म्हणायला हरकत नाहीये, कारण की आकाशनं पहिला षटक टाकलं. 26 धावा त्याच्या गोलंदाजीवर गेल्या. त्यानंतर थोडासा प्रेशर तो क्रिएट राहिला त्याच्यावर आणि अगदी क्षेत्ररक्षण इथे खराब झालं. झेल देखील सुटलाय. धावसंख्या स्कोर कार्डवर आहे 34. 34 धावा स्कोर कार्डवर आहेत. 34 धावा. तसेच या ठिकाणी मान्यवर उपस्थित होत आहेत. परेशजी पाटील साहेब, तसेच प्रवीणजी पाटील साहेब व हर्षलजी पाटील साहेब इथे उपस्थित होत आहेत. आपणास विनंती करतो आपण या मुख्य मंचावर आणि सन्मानानं मॅचचा आनंद घ्या. सर्व मान्यवरांना मुख्य मंचावर येण्याची विनंती करतोय. धावसंख्या स्कोर कार्डवर आहे 34. 34 धावा त्या स्कोर कार्डवर आहेत. विकेट गेली आहे. नवीन बॅटरला संधी मिळेल. 34 धावा स्कोर कार्डवर असताना दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. आतापर्यंत चेंडू टाकून झाले ते टोटल 3 बॉल. अजूनही 3 बॉल इथून पुढे शिल्लक आहेत. नवीन बॅटर मैदानात आलाय बॅटिंग करण्याकरता. कैफ चौधरी तो नवीन बॅटर मैदानात बॅटिंग करण्याकरता आलाय. वेगवान दांडी गुल बॅटरला परतावा लागेल. जसा आलाय तसाच परतीच्या प्रवासाला विकेट.
चला जाऊयात मॅच मध्ये. आतिश धापसीचं षटक आपण पाहतोय. चांगली गोलंदाजी, कमबॅक करणारे चेंडू ते टाकले जातात. विकेट इथनं यायला सुरुवात झाली आहे. धावसंख्येवर रोख लावायला तो यशस्वी प्रयत्न आतिश धापसीचा आपण पाहतोय. चांगली गोलंदाजीचं प्रात्यक्षिक ते इथनं दाखवलं जाते. पुढचा बॉल इथे फटका मोठा सजवलाय. पुन्हा एकदा झेलला संधी आहे आणि इथे आणखीन एक झेल टिपली जाते. विकेट जातोय. बॅटर बाद. स्टेजच्या मागे जे एक वॅगनर आहे स्टेज मैदानात बॅटिंग करण्याकरता प्रशांत आलाय. अर्शान आलाय बॅटिंग करण्याकरता. डावकऱ्याचा बॅटर आहे. धावसंख्येवर पूर्णपणे थांबा बसलाय. इथे 34 धावसंख्या असताना पहिल्या षटकातनं तब्बल 26 धावा आल्या होत्या. पुढचा बॉल आतिश धापसी आपल्या गोलंदाजीतनं इथे सिंगल अर्जित केली. वेगानं दुसरीचा प्रयत्न. प्लंबल होतीये. जशी प्लंबल झाली लगेच दुसरी धाव ती कंप्लीट केली आहे. या दोनच्या मदतीनं धावसंख्या 36 36 धावा स्कोर कार्ड वर लागतायत. वन शॉट आहे. धावसंख्या 35 स्कोर कार्ड वर आहे. या ठिकाणी मुख्य मंचावर ना एक शुभ सन्मान या ठिकाणी केला जाईल. प्रवीणजी पाटील साहेब, श्रीराम फायनान्सचे मॅनेजर, यांचा शुभ सन्मान या ठिकाणी मुख्य मंचावरनं केला जातोय. मी वाडा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष जयजी पाटील आपणास विनंती करतोय की प्रवीणजी पाटील साहेबांचा शुभ सन्मान या ठिकाणी करायचा आहे. श्रीराम फायनान्सचे डेप्युटी मॅनेजर आहेत, ज्यांचा शुभ सन्मान या ठिकाणी मुख्य मंचावरनं केला जातोय. वाडा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष जयजी पाटील यांच्या माध्यमातून तो शुभ सन्मान या ठिकाणी होतोय प्रवीणजी पाटील साहेबांचा. तदनंतर पुढील सन्मान परेशजी पाटील सचिन पष्टे यांना विनंती करतोय की तो शुभ सन्मान सचिन पष्टे आपण करायचा आहे. इथे अप्रतिम अगदी अनोख्या शैलीनं जो माधवजी ठाकरे सरांनी व्हाईट तो घोषित केलाय. या व्हाईटच्या मदतीने धावसंख्या 1 न वाढती आहे. स्कोर कार्डवर 36 धावा झाल्यात. तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. दर्जेदार मॅच ती आपण पाहतोय. अगदी शरीर यष्टीवर चेंडू जाऊन आदळलाय. डॉट बॉल निर्धाव स्वरूपानं असेल. पुढील एक सन्मान या ठिकाणी केला जाईल. हर्षदजी पाटील इलेक्ट्रिकल इंजिनियर आहेत, त्यांचा शुभ सन्मान या ठिकाणी जयेश पाटील आपणास विनंती करतो की तो शुभ सन्मान या ठिकाणी करायचा आहे. हर्षदजी पाटील साहेबांचा इलेक्ट्रिकल इंजिनियर आहेत. पुढचा बॉल फुल टॉस, त्यावर फुल टोल वसूल केलाय. बॉलला पाठवलाय षटकारा करता. 6 धावा. माधवजी ठाकरे सरांना आपण पाहतोय. पुढचा बॉल बॉलिंग ट्रॅकवर ना सज्ज होतोय. इथे थोडासा शफल झाला, मात्र इथे स्वतःच्या गोलंदाजीतनं बॉलला फील्ड करण्याचा प्रयत्न होता, मात्र सिंगल ती इथे अर्जित होतीये. जो षटकार या अगोदर गेला त्या षटकाराकरता
जर आपण पाहिलं तर पारितोषिक होतं कैश सुन्नी आणि अब्रार फनकर यांच्या माध्यमातून 500 रुपये आणि अब्दुल शेख यांच्या माध्यमातून 200 रुपयाचा कॅश प्राइज ते त्या षटकाराकरता. जाऊयात मॅच मध्ये. रंगतदार मॅच ती रंगतीये. 3 ओव्हरची मॅच आपण पाहतोय. दर्जेदार क्रिकेट ते मैदानात रंगलंय अगदी. एका बाजूने टीम जय श्रीराम गौरापूर आणि MCC वाडा या दोन टीम मधले हे रणयुद्ध. पुढचा बॉल इथे मिस झालाय. बॅटर डॉट बॉलची उद्घोषणा होती. निर्धाव स्वरूपाने चेंडू निघून जातोय. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या तब्बल 43 धावा त्या स्कोर कार्डवर लागल्यात. कमी ओव्हरचा क्रिकेट आहे मात्र धावसंख्या ती स्कोर कार्डवर 43 लागली आहे. पुढचा बॉल पुन्हा एकदा तिथे आडपा पाटने खेळलाय. क्षेत्ररक्षक बॉलवर तो वेगाने सरसावतोय. सिंगल कंप्लीट होती आहे. या सिंगलच्या मदतीने 44 धावा स्कोर कार्डवर लागल्यात. बॉल आतापर्यंत टाकून झाले ते टोटल 5. अजूनही या ओव्हर मधला शेवटचा बॉल शिल्लक आहे. टार्गेट सेट करण्याकरताची फर्स्ट इनिंग मधनं बॅटिंग चालू आहे. ती टीम MCC वाडा या टीम करतात. 44 झाल्यात. या शेवटच्या बॉलवर षटकार आला तर इथनं 50 कंप्लीट होतील. मात्र या शेवटच्या बॉलवर काय होईल. बॉलिंग ट्रॅकवरनं आपण गणेशला पाहतोय. शेवटचा बॉल इथे फटका तर उंच गेलाय मात्र आतिश धापसी पुढे सरसावलाय आणि नो डाऊट चुकी होणार नाहीये. विकेट जातीये. बॅटर बादला परतावं लागेल. बॅटर अरबाज तो जातोय परतीच्या प्रवासाला आणि पहिल्या इनिंगच्या अखेरीस धावसंख्या स्कोर कार्डवर झाल्यात 44 3 षटकांच्या अखेरीस. म्हणजे विजया करता येणारे 18 बॉल आणि जय श्रीराम गौरापूरकरांना करावं लागतील 45 धावा. त्या इथनं पुढे कराव्या लागतील आणि या 45 धावा कशा पद्धतीने केल्या जातील हे ऐकवतील निखिल बाकले सर. खासदार चषक 2026 आदरणीय सन्माननीय सुरेशजी गोपीनाथ म्हात्रे साहेबांच्या नावाने ही स्पर्धा आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी वाडा शहर तथा वाडा तालुका आणि शशिकांत स्मृती सरसवड यांच्या संयुक्त विद्यमानाने ही भव्य दिव्य आणि तितकेच दिमागदार क्रीडा स्पर्धा. चला चेंडू व्यवस्थापक इथे उत्तरार्धामध्ये जर आपण विचार केला तर 45 या धावसंख्येची गरज आहे. MCC वाडा संघाचं इथे कौतुक करावंच लागणार आहे. स्पीडअप करा. थोडीशी घाई करा कारण एक सामना अजून खेळायचा आहे. तुमच्यातलाच एक जो विजेता आहे तो खरं तर खेळणार आहे. तो खरं तर खेळेल आई गावदेवी पिंपळास या संघाच्या विपक्षामध्ये. त्यामुळे तुम्हाला विनंती केली जाते की कृपा करून थोडंसं स्पीडने खेळा. 5 वाजत आलेत आणि पंचांना विनंती आहे की डायरेक्टली गिव्ह देम स्ट्रिक्ट वॉर्निंग. 5 मिनिटांमध्ये एक षटक इथे अनिवार्यतेनं संपलं पाहिजे. इथे पारितोषिक आलंय. अब्दुल शेख यांच्या वतीनं विकेट करता 200 आणि हॅट्रिक जर घेतली विकेटची तर 1000 रुपयाचं कॅश प्राइज आणि फज्जू शेख यांच्या वतीनं देखील विकेट हॅट्रिक करता 5000 रुपये दिले जाणार आहेत. म्हणजे MCC वाडासाठी मोठ्या पारितोषिकाच्या अर्थातच मोठ्या रकमेची पारितोषिक इथे लागली आहेत. तर मनापासून दोन्ही टीमला शुभेच्छा देऊन आपण जाऊयात. गौरापूर संघाचे लक फॅक्टर फार महत्वाचं आहे आणि इथे 2 फलंदाज अनिकेत जाळेकर आणि रोहित पाटील क्रीडांगणाच्या आतमध्ये याच 45 धावांचा पाठलाग करण्याकरता सज्ज होतात. पहिलाच बॉल
पहिला चेंडू अत्यंत वेगानं आणि काटकतेनं फेकला होता ओव्हर द विकेटनं. षटकार हॅट्रिक करता आदरणीय प्रवीण दादा पाटील यांच्याकडनं 5,000 रुपयाचं कॅश प्राइज इथून देण्यात येणार आहे. दोन्ही बाजूनं अक्षरशः धुमशान सुरू आहे. पहिलाच बॉल अत्यंत वेगानं फटका सरळ पाठवलाय. बॉल चाललाय मिड विकेटला, सरळ निघून जाईल. ऍज अ स्वीप, ऍज अ एरो, चौकारा करता पहिला चौकार. 15 धावसंख्येची सरासरी प्रतिषटक राखायची आहे. 45 धावा करायच्या आहेत. चौकार तर आलाय. रणशिंग फुंकलं अनिकेत जाळेकरनं आणि त्याचा साथीदार रोहित पाटील. खरं तर रोहित पाटील एक मोठा खेळाडू आहे ज्याच्यामध्ये क्षमता या मॅचला बदलवण्याची, आणि कदाचित आज जय श्रीराम गौरापूर या संघाकरता निश्चितच त्याच्या वतीनं त्याचं इनपुट इथे येणं फार गरजेचं असणार आहे. एमसीसी वाडा चांगली फलंदाजी जरूर केली आहे. गोलंदाजीमध्ये पुन्हा एकदा शोएब सज्ज होतोय बॉलिंग ट्रॅकवर. टीम वाडा संघाला प्रमोट करताना आडवा बॅटनं इथे फटका अनिकेत जाळेकरच्या बॅटमधून एका पाठोपाठ एक दुसरा देखील बलाढ्य फटका. बॉल चाललाय मिड विकेटच्या बाहेर. संघर्षाचा शंखनाद करत इथे आलाय दुसरा चौकार. एमसीसी वाडा संघ कारण बॅडलाईटचा फटका पुढच्या मॅच मध्ये करावा लागू शकतो. पंच माधव ठाकरे सर इनॅक्शन आहेत आणि ते सक्त ताकीद देत आहेत वारंवार, कारण शेवटची जी लढत आहे ती देखील हाई गावदेवी पिंपळासकर सज्ज आहेत, त्या विपक्षात विजयी संघ. आणि दिवस हा कमी आहे कारण अजूनही मकर संक्रांत संपलेली नाही आणि त्यामुळेच इथे लवकर अंधार पडतो. बॅडलाईट लवकर होते त्यामुळे त्याचा फटका खेळाडूंना बसू शकतो. चला स्पीडअप करा. एमसीसी वाडा पुन्हा एकदा गोलंदाज तयार. वन्स अगेन व्हाट अ स्ट्रोक. अनिकेत जाळेकर, नशिबाची साथ इथे मिळाली खरं तर वाडा संघाला. षटकार हॅट्रिक करता आदरणीय प्रवीण दादा पाटील यांच्या वतीनं 5,000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. अत्यंत मोठं पारितोषिक आणि दोन्ही धुरंधर मैदानाच्या आतमध्ये आहेत. म्हणजे रोहित पाटील एका बाजूला आहे, एका बाजूला अनिकेत जाळेकर आहेत. दोन्ही खेळाडूंमध्ये क्षमता आहे, दोन्ही खेळाडूंच्या मनगटामध्ये ताकद आहे. 4 चेंडूंचा खेळ संपलाय. संघाची टोटल पोहोचली आहे 10 या आकड्यावर. 45 धावांचा पाठलाग इथे सुरू आहे. 35 धावांची गरज अजूनही आहे. मॅच अत्यंत चुरशीची होणार यात शंका नसणार आहे. अत्यंत चांगला बॉल डीप यॉर्कर फेकला टो क्रशर, ज्या मार्फत एक सिंगल इथून कंप्लीट केली गेली. शॉर्ट मिड विकेट मधून खेळपट्टीच्या अगदी समांतर चेंडूला खेळला गेला आणि याच एका सिंगलनं टीमची धावसंख्या पोहोचली आहे. 5 चेंडूंचा खेळ संपल्यानंतर 11 धावा, 11 रन्स ऑन स्कोर कार्ड. षटकार हॅट्रिक करता 5,000 काय पारितोषिक लावलेत आदरणीय प्रवीणजी पाटील साहेबांकडनं. इकडे विकेट करता देखील अब्दुल शेख विकेट हॅट्रिकला 1,000 आणि फज्जू शेख यांच्याकडनं विकेट हॅट्रिकला 5,000. म्हणजे फटाक्यांची माळ अक्षरशः दोन्ही बाजूनं दोन्ही समर्थकांनी लावून दिली आहे. आता जो धमाका आहे तो कोणता खेळाडू क्रीडांगणावरती करणार याकडे लक्ष आहे. फुलटॉस पाठवलाय, त्याचं लँडिंग समोरच्या दिशेनं. एक धाव वेगानं, नो बॉलचा सिग्नल देखील आलाय पंचांमार्फत आणि दुसरी धाव देखील इथे घेतली गेली आहे. 3 धावा ऑफिशियली धाव फलकावर कनेक्ट होतील आणि फ्री हिटची नामी संधी देखील. बघा 15ची सरासरी गौरापूरला राखायची आहे. 5 बॉल मध्ये त्यांनी 14 धावा जरी इथे सजवल्या गेल्यात आणि फ्री हिटच्या पुढच्या बॉलवर आणखीन धावा येणार आहेत. म्हणजे इथे समस्थितीमध्ये हा सामना आहे. क्रॉस व्हेरीफाय केलं जाईल नोचं ऑन अबाउट द वेस्ट आहे की नाही. कमरेच्या वर बॉलचं जे लँडिंग आहे ते इथे आहे की नाही ते चेक केलं जाईल ऑफिशियल रूम मध्ये आमच्या सोबत. इट्स अ नो बॉल. इट्स अ नो बॉल. रिव्ह्यू गमावला गेलाय एमसीसी वाडा करणं. आणि वाडा संघ एक विशेष तुम्हाला सूचना आहे की बघा तुम्हालाच बॅटिंग करायची पुढच्या इनिंग मध्ये. माफ करा म्हणजे पुढे येस नाही ते खेळतायत, चुकीनं माझ्याकडनं उद्घोषणा केली गेली. फटका चांगला अलॉंग दी कार्पेट बॉल चाललाय सिली मिड ऑफला. चुकी केली क्षेत्ररक्षकानं. एक धाव वेगानं कंप्लीट केली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि तो देखील इथे पूर्णत्वास नेला गेलाय.
2 धावा. एंड ऑफ दी फर्स्ट ओव्हर. संघाची टोटल पोचली 16 या धावसंख्येवरती. 16 ऑन स्कोर कार्ड. विजयाकरता अजूनही 29 धावसंख्येची गरज आहे. 14.5 सरासरी इथून राखावी लागणार आहे प्रति षटकागणिक. 3 षटकांमध्ये 45 करायच्या होत्या. पहिल्या षटकात 16 धावा खेचल्यात. आता उर्वरित 2 षटकांमध्ये 29 धावा ज्या करायच्या आहेत. 14.50 ची सरासरी प्रति षटक करायची आहे. चला जास्त वेळ घेऊ नका. दुसरं षटक लगेच प्रगतीपथावर आणा, कारण अजून एक सामना खेळणं बाकी आहे. मला वारंवार एकाच वाक्याला रिपीट करावं लागतंय की घाई करा, कृपा करून घाई करा. तुमचं सहकार्य प्रत्येक खेळाडूंना इथून सक्त ताकीद दिली गेली आहे. त्यामुळे 15 मिनिटांमध्ये तुमचं हे सेशन जे आटपलंच पाहिजे. अत्यंत चांगलं क्रिकेट पूर्ण दिवसभरात. आजच्या दिवसाचा वंडर बॉय यतीश पाटील काय कामगिरी केली आहे. अत्यंत दर्जेदार क्रिकेट आई गावदेवी पिंपळा संघानं, आणि ते थेट पोहोचलेत. क्वालिफायरचं तिकीट त्यांचं कन्फर्म झालंय आणि त्यांना सामना करावा लागणार आहे यातील विजयी संघाचा. दुसऱ्या षटकाला इथे होती सुरुवात. अनिकेत जाळेकर स्ट्रायकर एंडवर. बॉल तयार. गोलंदाजी मार्कवर अरहम. पहिलाच बॉल क्रॉस बॅटेड स्ट्रोक सिली मिडॉनला झटापट घडली आणि रोहित पाटील कडनं जी चुकी झाली. धक्का क्रमांक पहिला ब्रेक थ्रू दिला गेलाय. फलंदाज बाद. विकेटचं बदन. चला नवीन फलंदाज जरा वेगानं या. उर्वरित 11 चेंडू शिल्लक आहेत. 11 चेंडूंमध्ये 29 धावा म्हणजे कराव्या लागणार आहेत. जय श्रीराम गौरापूर आणि त्या विपक्षामध्ये MCC वाडा. अरहम खरं तर अत्यंत चांगलं क्रिकेट त्यानं प्रस्थापित केलं पहिल्या मॅच मध्ये देखील, आणि इथे आता अपेक्षा आहेत. अपेक्षा वाडा संघाच्या पाठीराखांच्या उंचावल्यात. 45 धावांची गरज आहे हा सामना जिंकण्याकरता. बॉल तयार. इथे पहा बँग ऑन दी लेग होता, परंतु अपील देखील झालं पायचीत साठी, आणि ती अपील इथे तटस्थ भूमिका पंचांची पाहायला मिळाली. सिंगल अतिश दापसी नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. पहिल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार ज्या खेळाडूच्या नावे गेलाय तोच हा गौरापूरचा धुरंधर आहे. अनेक सामने या खेळाडूनं बदलवलेत आणि आता देखील त्याच्याकडनं अपेक्षा आहेत. त्याच्या समोर अरहम. उर्वरित 10 चेंडू शिल्लक. 10 चेंडूंमध्ये हर्षलजी पाटील यांच्या वतीनं षटकाराकरता 200 रुपये. नो बॉलचा सिग्नल आलाय. स्टेप अप झाले. पंच माधव ठाकरे यांची अत्यंत तीक्ष्ण भेदक नजर. नो बॉल अँड ऑन अ नेक्स्ट डिलिव्हरी इट्स अ फ्री हिट. पुढच्या बॉलवर फ्री हिटची नामी संधी आहे. संघाची टोटल पोचली 18 या धावसंख्येवर. विजयाकरता अजूनही 27 धावांची अजूनही गरज आहे. 27 नाउ रिक्वायर्ड टू विन दिस मॅच, आणि फ्री हिटची नामी संधी चालून आली आहे गौरापूरसाठी. बॉल तयार. फटका चांगला ऑन साइडला बटन पॅड मधून फ्लिक केलाय. फ्री हिट आहे हे विसरून चालणार नाही, आणि इथे आतिश दापशीच्या खात्यामध्ये जमा होतील या 4 धावा. मॅचला बदलवणारे फटके इथे यायला सुरुवात झाली आहे. खेळाडूंना विनंती आहे, जय श्रीराम गौरापूर आपण स्क्वॉड मध्ये बसा आतमध्ये. 1 मिनिट प्लीज थांबते ना. आतमध्ये सगळ्या खेळाडूंनी बसा. खेळाडू कक्ष जो तैनात केलाय तिथूनच आपण या स्पर्धेचा आनंद घ्यायचा आहे. चेंडू टाकताना कुठल्याही प्रकारचा आवाज येता कामा नये. रिक्वेस्ट आहे दोन्ही संघांना ही सक्त ताकीद आहे. वळूयात आपण मैदानाच्या आतमध्ये. बॉल तयार. सुपर बॉलिंग. दर्जा अत्यंत गुणवत्तापूर्ण गोलंदाजी होते अरहम या गोलंदाजाच्या माध्यमातून. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 22 या आकड्यावरती. 22 धावा. आतापर्यंत चेंडूंचा खेळ संपलाय तो 4. उर्वरित 2 चेंडू शिल्लक आहेत आणि 22 धावा धावफलकावर आहेत. बॅटची कडा आणि पहा वेगावर स्वार झाला होता पूर्णतः गोलंदाज. एक सिंगल इथे कंप्लीट केली गेली आणि सिंगलच्या सहाय्यानं टीमची टोटल पोहोचली आहे 23 या आकड्यावरती. 22 धावांची अजून गरज आहे हा सामना जिंकण्याकरता. 7 बॉल शिल्लक आहेत. जय श्रीराम गौरापूर संघ इथून मात्र संघर्ष करतोय.
आई गावदेवी पिंपळा संघाचा कर्णधार आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये किंवा आमच्या समालोचन कक्षाच्या जवळ आलं तरी फार हुशार आहे खरं तर. निशान गवळी यंदाच्या हंगामातला वाडा क्रिकेट असोसिएशनचा सगळ्यात यशस्वी कर्णधार आहे. बॉल तयार, फटका ऑन साइडला, दोन खेळाडूंच्या गॅप मध्ये ऑर्थोडॉक्स इक्विनॉक्स मध्ये बॉल चाललाय, जिथून एक सिंगल कंप्लीट झाली आणि याच सिंगलनं एंड ऑफ दी सेकंड ओव्हर संघाची टोटल पोहोचली 24 या आकड्यावर. अरहमनं धावा खर्च केल्या फक्त 8 आणि याच 8 धावा क्रुशल बॉलिंग पहा वाडा संघाच्या ताफ्यातनं त्याच्याकरता टाळ्या वाजतात. म्हणजे क्वालिटी बॉलिंग त्यांना इथं दाखवली. उर्वरित 21 धावांची गरज आहे हा सामना जिंकण्याकरता. जय श्रीराम गौरापूर. चला स्पीडअप करा, जास्त वेळ घेऊ नका. पंच ठाकरे सर, तिसरं षटक आपण लगेच मार्गस्थ करायचंय कारण अजून एक पूर्ण सामना बाकी आहे आणि यानंतर यातीलच विजेत्या संघाला खेळावं लागणार आहे. विजयाकरता 21 धावा संख्येची गरज आहे. गोलंदाजी मार्कवर अरबाज आलेत. पहिलाच बॉल, व्हाईट बॉल. 6 चेंडू आणि विजयाकरता 20 धाव संख्येची गरज आहे. आता 25 धावा धाव फलकावर आहेत. मॅचचा अत्यंत चुरशीचा सामना, या स्पर्धेतील अत्यंत मोठी लढत तुमच्या भेटीला येते. 6 चेंडू आणि विजयाकरता 20 धाव संख्येची गरज आहे. बॉल तयार, लेट कटर टाकला होता. निश्चितच तिथे एक्झिक्युशन प्रॉपर खांद्याच्या सरळ रेषेत उडवलंय देखील बॉलला. त्यामुळे पंचांमार्फत एक सिंगल माउसचं नोटिफिकेशन आलंय. पाच चेंडू आणि विजयाकरता 20 धावा संख्येची गरज आहे. तिसऱ्या पंचांसाठी चला तिसऱ्या पंचांना आपण विनंती करूयात. जर्क गोलंदाजी करता आपण त्यांनी रिव्ह्यू घेतला गेलाय. ऑफिशियली ते पडताळून पाहिलं जाईल. इट्स अ नो बॉल. थ्रो बॉलिंग अजिबात चालणार नाही. इट्स अ डेड बॉल, म्हणजे तो बॉलरला इथून थांबवलं जाईल. ऑथराइज ती धाव वगैरे दिली जाणार नाही. इट्स अ डेड. या स्पर्धेकरता त्याला इथे थांबवलं जाईल. चला लवकर मॅच सुरू करा, जास्त वेळ घेऊ नका. 6 बॉल बाकी आहेत आता. पहिला बॉल हा एक्स्ट्रा फेकला गेलाय, व्हाईट बॉल टाकला गेला. त्यामुळे आता 6 चेंडू विजयाकरता 20 धाव संख्येची गरज आहे. चला एमसीसी वाडा जास्त वेळ घेऊ नका. आपला नवीन गोलंदाज आपण आणायचा आहे, लॉन्च करायचा आहे. लवकरात लवकर आपल्या खेळीला सुरुवात करायची आहे. 6 चेंडू विजयाकरता 20 धाव संख्येची गरज आहे. अत्यंत चांगली पंचगिरी इथे मात्र केली. राज ठाकरे जे असतील ऑफिशियली नवनव सरकार या पंच पॅनलचे अगदी नामवंत पंच माधव ठाकरे सर यांचे सुपुत्र. चला जरा स्पीडअप कराल. एमसीसी वाडा तुम्हाला विनंती केली जाते कृपा करून हे शेवटच्या जे षटक आहे आपलं ते लवकरात लवकर आपण हाताळायला सुरुवात करायची आहे. 6 चेंडू विजयाकरता 20 धाव संख्येची गरज आहे. स्ट्रायकर एंडवर सलामीवीर अनिकेत जाळेकर जो मात्र सज्ज आहे. 6 चेंडू विजयाकरता 20 धाव संख्येची गरज. सामना रंगतदार अवस्थेमध्ये एखाद दुसरा मोठा फटका या मॅचला वळण देऊ शकतो. सुपर बॉलिंग. आता इथे मात्र पहिला बॉल टाकलाय निर्धाव. प्रॉपर गोलंदाजी.
5 चेंडू आणि विजयाकरता 20 धावसंख्येची गरज आहे. सामना रंगतदार अवस्थेमध्ये. खासदार चषकाच्या आजच्या दिवसातल्या क्वालिफायर क्रिकेट साठी कोण रवाना होणार, गौरापूर की वाडा? काल खर तर इथे पहा, फटका दर्जेदार आहे. बॉल चाललाय सरळ स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. थांबेल तर त्याचं नाव अनिकेत जाळेकर कसलं. षटकार 6 धावा. हॅट्रिक करता 5,000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. आदरणीय प्रवीण दादा पाटील यांच्या वतीने ते पारितोषिक. इथे षटकार आलाय. उर्वरित 4 चेंडू आणि विजयाकरता 14 धावांची गरज आहे. गौरापूरकर इथे मी बऱ्याचदा म्हणतो की यंदाच्या हंगामात जयेशजी त्यांचं जे लक फॅक्टर आहे फार स्ट्रॉंग सुरू आहे. आणि याआधी ऐनुल शेख सोबत देखील माझी चर्चा झाली. त्यावेळी देखील त्यांना सांगितलं की गौरापूरचं जे लक फॅक्टर आहे ते अगदी भयानक आहे. 4 चेंडू विजयाकरता 14 धावसंख्येची गरज आहे. उर्वरित 4 बॉल. सोहिल आलेत गोलंदाजी मार्कवर. बॉल तयार. प्रेशर आहे असं आपण म्हणतो. प्रेशर मध्ये भल्या भल्यांचे शिटी वाजते. कदाचित इथे देखील तेच प्रेशर खेळाडूवर आहे. व्हाईट बॉल. पुन्हा समीकरण बदललंय. 4 चेंडू आणि विजयाकरता 13 धावसंख्येची गरज आहे. 4 चेंडू विजयाकरता 13 धावा. बॉल तयार. चेंडू न टाकणं पसंत केलाय. इट्स अ डेड बॉल. इट्स अ डेड बॉल. अनिकेत जाळेकर आहे ना फार मोठा खेळाडू आहे. तसा बराच स्ट्रगल झालाय त्याच्या वतीनं मागच्या 1-2 वर्षांमध्ये. परंतु हा खेळाडू कधीही कमबॅक करू शकतो. कधीही या मॅच मध्ये परताव्याची साथ देण्याची क्षमता अनिकेतच्या बॅटमध्ये आहे. इथे मात्र बॉल तयार. पुन्हा एकदा व्हाईट बॉल. 4 चेंडू 12 धावसंख्येची गरज आहे आता. हे प्रेशर प्रेशर प्रेशर. मी बऱ्याचदा म्हणतो ना की चहात पडलेलं बिस्किट, प्रेमात पडलेलं पोरग आणि प्रेशर मध्ये आलेला खेळाडू हे काहीच कामाचे नसतात. कदाचित तसं क्रीडांगणावरती देखील सुरू आहे. 4 बॉल शिल्लक आहेत. विजयाकरता गरजेची धावसंख्या ती मात्र 12. फटका चांगला इन फ्रंट ऑफ द विकेट. समोर खेळलाय. अत्यंत वेगानं आलेत आणि पहा पहिली धाव ती देखील कंप्लीट. मिस फिल्डिंगचा फटका आणि पहा चांगली रनिंग बिटवीन द विकेट गौरापूरच्या माध्यमातून. इथे मात्र 3री धाव देखील घेतली गेली आहे. व्हॉट अ रनिंग बिटवीन द विकेट. सुंदर, अत्यंत सुंदर. 3 धावा ऑफिशियली धाव फलकावर जमा झाल्या. काय सामना रंगलाय दोस्तों. ये क्रिकेट का खेल है, काफी खतरनाक है. 3 चेंडू विजयाकरता 9 धावसंख्येची कंपल्सरी गरज आहे. हा सामना काय रंगलाय. एका बाजूला गौरापूर आहे, एका बाजूला एमसीसी वाडा आहे. चला वाडा संघ जास्त वेळ घेऊ नका, अजून एक मॅच बाकी आहे. हा सामना जर इथून जिंकला तर राहुल दापसी यांच्या वतीने देखील पारितोषिके आतिश करता. आतिश दापसी पहिल्या मॅचचा हिरो आणि एमसीसी वाडा संघ थोडासा संघर्ष होतोय. 3 चेंडू शिल्लक आहेत. विजयाकरता 9 धावांची गरज आहे. जय श्रीराम गौरापूर आणि त्या विपक्षामध्ये एमसीसी वाडा अशी लढत. काय सामना रंगलाय. अत्यंत चुरशीचा मुकाबला. चला स्पीडअप कराल, थोडीशी घाई करा. आता एमसीसी वाडा खूप जास्त वेळ गमावला गेला आपल्याकडनं. 3 चेंडू विजयाकरता 9 धावसंख्येची गरज आहे. बॉल तयार. लाईन ऑफ ऍक्शन. पुन्हा एक व्हाईट बॉल. 3 चेंडू 8 धावसंख्येची गरज आहे आता. आतिश दापसी पहिला मॅचचा धुरंधर सध्या क्रीडांगणावरती उभा आहे आणि एक शैलीवान खेळाडू आहे. गौरापूरचे हे सगळे प्रामाणिक खेळाडू आज मात्र इथे इतिहास रचायला त्यांना संधी आहे. बॉल तयार. षटकातला पुढचा बॉल. आखू टप्प्याचा बॉल. हातातला चेंडू निसटलाय मागच्या दिशेनं. या बॉलवर एक सिंगल कंप्लीट केली आहे. दुसरा धावेचा प्रयत्न तो देखील इथे कंप्लीट आणि 3री धाव ती घेतली जाईल का. तर हे लक फॅक्टर आहे. हे लक फॅक्टर जे आहे ते गौरापूरच्या बाजूने आहे. ही नशिबाची ताकद आहे. हे क्रिकेट आहे, नशीबवान क्रिकेट. 2 चेंडू 5 धाव संख्येची गरज है. व्हाट अ मैच दोस्तों. जिंदगी का रास्ता कभी आसान नहीं होता. बिना संघर्ष किए कोई महान नहीं होता. जब जब न पड़े हथौड़ी के घाव तब तक पत्थर भी भगवान ना होता. या महाराष्ट्राच्या मातीतल्या लढवय्या योद्ध्यांची भूमी आणि तिथे हे गौरापूरचे शिलेदार आज इतिहास रचायला संधी आहे त्यांना. 2 चेंडू विजयाकरता
चला स्पीडअप करा प्लीज. 2 चेंडू विजया करता 5 धाव संख्येची. बॅट्समन फलंदाज तुम्हाला देखील ताकीद आहे आणि हा दोघांनाही पॅनलाइज केलं जाईल याची देखील नोंद घ्या. इथे ही सक्त ताकीद आयोजकांकडनं देण्यात आली आहे. ऑफिशियली सूचना आल्या कमीत कमी 2 ते 3 धावांची पेनल्टी इथून आता घोषित केली जाईल. जो खेळाडू मग तो फलंदाज असू द्यात किंवा गोलंदाज असू द्यात 2 चेंडू विजया करता 5 धावसंख्येची गरज आहे. 2 चेंडू 5 धावा कंपल्सरी चेसिंग. एका बाजूला वाडा एका बाजूला गौरापूर. अप्रतिम गोलंदाजी आणि या बॉलवर 1 धाव कंप्लीट केली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि पहा चेंडू सुटलाय आणि एमसीसी वाडा संघ एका धावेनं हा सामन्यामध्ये क्रिकेटचं 1 धावेचं महत्व काय. एका धावेचं जे इम्पॉर्टन्स आहे जे महत्व आहे ते तुम्ही या आधीच्या सामन्यात पाहिला. 51,000 रुपयाची ती 1 धाव होती. कदाचित सामना 3 षटकांचा आहे. इथं टॉस केला जातोय एमसीसी वाडा आणि त्या विपक्षामध्ये पिंपळास. टेल इज द कॉल फ्रॉम वाडा संघ. आपला निर्णय बॅटिंग. लगेच आपण ऍक्शन ओरिएंटेड व्हायचंय. टॉस जिंकला वाडा संघाने आणि त्यांनी निर्णय स्वीकारलाय तो फलंदाजी करण्याचा. वाडा संघाचे कॅप्टनने इथं टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. वाडा संघाशी संबंधित आमच्या WCAच्या कमिटीच्या सगळेच अध्यक्ष आणि त्यांचे सदस्य संपर्क साधतीलच. तत्पूर्वी गावदेवी पिंपळास संघ आपण आपलं क्षेत्ररक्षण सजवून घ्या. इथे चला मॅचला सुरुवात केली जाईल. नेक्स्ट मॅच एक बिग फाईट. आजच्या दिवसातला शेवटचा सामना